उत्तर कोकणात भाताची मोठ्या प्रमाणावर लागवड होते, मात्र भात शेतीतून 4 पैसे मिळत नसल्यानं शेतकरी आता भाजीपाला शेतीकडे वळत आहेत। पालघर जिल्ह्यातल्या खामलोलीचे कमलाकर शेलार गेल्या 2 वर्षांपासून मिरचीची लागवड करतायत। यावर्षी त्यांनी 2 एकरात मिरची लागवड केली। यापासून त्यांना खर्च वगळता निव्वळ 6 लाख रुपयांचा नफा मिळण्याची अपेक्षा आहे। भात शेतीच्या तुलनेत त्यांचा नफा खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। त्यांच्या मिरची शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण पालघर जिल्ह्यात जाणार आहोत। पालघर जिल्ह्यातील खामलोली इथले कमलाकर शेलार पावसाच्या भरोशावर पारंपरिक पद्धतीनं भात शेती करत होते। मात्र लहरी पावसामुळे भाताचं फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। पाण्याची सोय नसल्यानं त्यांनी बोरवेल घेतला। बोरवेलला पाणी लागल्यानंतर त्यांनी भाजीपाला शेती करण्याचा निर्णय घेतला। गेल्या 2 वर्षांपासून ते मिरचीची लागवड करतायत। यावर्षी त्यांनी 2 एकरांमध्ये मिरचीची लागवड केली आहे। ऑक्टोबर महिन्यात ट्रॅक्टरनं नांगरणी करून घेतली। त्यानंतर मिरचीची रोपं तयार केलीत। रोपं तयार झाल्यानंतर 4 फूट बाय 4 फूट अंतराचे वाफे तयार केलेत। शेणखत टाकून 1.25 बाय 1.25 फूट अंतरावर मिरचीची लागवड केली आहे। सरी वाफे तयार झाल्यानंतर आम्ही 2 एकरामध्ये सर्व ठिबकच्या सहाय्याने पाण्याची सोय केली आणि या 2 एकरला बियाणं म्हणून 300 ग्रॅम बियाणं आणलं आणि स्वतः आम्ही रोपवाटिका तयार केली। रोपवाटिका तयार केल्यानंतर साधारणतः 45-40 दिवसाचं रोप झाल्यानंतर त्या रोपाचं 1.25 बाय 1.25 फुटीवरती लागवड केली। प्रत्येक एक रोप लावून लागवड केली। ऑक्टोबर महिन्यामध्ये ट्रॅक्टर लावून अगोदर नांगरणी केली, नंतर 4 बाय 4 फुटावरती वाफे तयार केले, त्याच्यामध्ये शेणखत आणि टेरॅमीड टाकून नंतर मिरचीची लागवड केली। लागवडीनंतर आवश्यकतेनुसार दर 10 दिवसांनी बुरशीनाशकांची फवारणी केली। मिरचीला पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर केला। पाणी खताचं योग्य नियोजन केल्यानं 50 दिवसांनी उत्पादनास सुरुवात झाली आहे। दर आठवड्याला 900 किलो मिरचीचं उत्पादन होत आहे। मिरचीला 30 ते 35 रुपयांचा दर मिळतोय। 2 लाख रुपयांचा खर्च वगळता 6 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी मिरचीचं उत्पन्न द्यायला सुरुवात होते। 2 एकरामध्ये आम्ही 8 प्लॉट केलेले आहेत। त्या हिशोबाने आम्ही रोज तोडा करतो। आठवड्याच्या हिशोबाने आम्हाला 800 ते 900 किलो मिरचीचं उत्पन्न भेटतं। सध्याच्या बाजारभावाच्या हिशोबाने 30 ते 35 रुपये बाजारभाव आहे। त्या हिशोबाने जवळजवळ 6 महिन्याच्या याच्याने मिरची चालेल, उत्पन्न भेटेल। 6 महिन्याच्या हिशोबाने आम्हाला 8 ते 9 लाखाचं उत्पन्न भेटतं। एकरी 2 लाख रुपये खर्च झालेला आहे। त्या हिशोबाने आम्हाला निव्वळ नफा 6 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे। कमलाकर शेलार यांचं कुटुंब एकत्रित असल्यानं त्यांच्या भावाचीही शेतीच्या कामात मदत मिळते। संपूर्ण कुटुंब शेतीत काम करत असल्यानं मजुरीच्या खर्चात बचत होते। गेल्या 2 वर्षांपासून शेलार यांना मिरचीपासून चांगलं उत्पन्न मिळतंय, त्यामुळे त्यांची आर्थिक प्रगती झाली आहे। कोकणात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। कोकणातील शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीत आधुनिक तंत्राचा अवलंब केल्यास त्यांनाही चांगलं उत्पन्न मिळेल। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।